हॅलो नमस्कार. हे बघा आमच्या कोल्हापूरच्या संपूर्ण भागात की अशा पद्धतीने संक्रांती पूजली जाते. अजून त्यावर झाकण वगैरे ठेवायचं. मी पहिल्यांदा थोडंसं पूजा केल्यानंतर दाखवते. त्यानंतर आज मी जेवण काय बनवले ते बघा. तर इथं कणी ही मातीची सुगड असते, आमच्याकडे बुडुकली म्हणतात, ते करायचं. त्यात मी बिब्या घातलेल्या आहे, तिळगुळ, आपल्या वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, गाजर असं ऊस देखील घालायचं असतं, पण मला ते कट करायला तेवढा वेळ नव्हता म्हणून ते मी स्किप केलं. त्यानंतर गणेशाची स्थापना म्हणून पाण्याच्या विड्यावर सुपारी ठेवली होती. त्यानंतर एकच मला ते ठावकं भेटलं होतं, म्हणजे टोपण भेटलं होतं. ते एका बुडुकलीवर झाकून ठेवलं. त्यानंतर पांढऱ्या स्वच्छ कापडानं संक्रांती झाकून ठेवली. आज तसं तर आमच्याकडे प्रत्येक घरात कारण पुरणपोळीचं असते, पण आज एकादशी असल्यामुळं मी काही पुरणपोळी बनवली नाही, कारण देवाला नैवेद्य चालत नाही म्हणून. पण तरी पण छोले आणि पुऱ्या बनवल्या होत्या. देवाला मी साखर आणि दूधच आज दाखवलं होतं. तसं तर मी सकाळी छोले बनवून ठेवले होते आणि सकाळी नीलच्या डब्यासाठी थोड्या पुऱ्या बनवल्या होत्या. ह्या बाकीच्यांच्यासाठी बनवल्या नव्हत्या म्हणून मी आता करत आहे. आतापर्यंत माझी घरातली सगळी कामं, झाडू, कपडे हातानं आज धुवायला लागली, ती सगळी आवरलेली आहेत. आणि मंडळी, तुमच्याकडे संक्रांती कशी पूजली जाते, म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या भागात पुजतात तशीच पुजतात की तुमची पद्धत वेगळी असते, हे मला ऐकायला आवडेल. कारण असं म्हणतात की प्रत्येक भागाची कुठलीही पद्धत प्रत्येक भागाची वेगवेगळी असते. तरी इथं मी पुऱ्या बनवल्या आहेत. ह्यामध्ये मी हळद टाकलेलं आहे, हिंग टाकलेलं आहे. त्यानंतर मला कस्तुरी मेथी टाकायची होती, पण ती माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मी ओवा टाकलेला आहे आणि आपलं चपातीचं पीठ मळते तसं मळलेलं आहे. तुम्ही म्हणाल इतकी छान टम्म फुगलेले, तर हो, असं मळून ठेवायची. त्यानंतर मी आता बनवायला घेतलेले. कधी पण तेल पहिल्यांदा चांगलं असं कडकडीत तापवून घ्यायची आणि पुरी सारखी आलटून पलटून करायची नाही. आता तुम्ही बघितले असेल, मी एकदा काय 2च वेळा फक्त पुरी दोन्ही बाजूनं चांगली तळून घेतलेली आहे. बारीक गॅसवर अजिबात पुऱ्या तळायच्या नाहीत, नाहीत मग पुऱ्या तेलकट होतात आणि जास्त असं आलटी पलटी करत बसायचं नाही. चला तर ह्यासोबतच आजचा मिनी व्लॉग इथंच बंद करते. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.